नमस्कार प्रेक्षकांनो, हुकुमाची राणी ग या मालिकेच्या धमाकेदार भागामध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट आता पाहायला मिळतोय. इकडे आपण पाहतोय कंपनी विकायची विक्रांतची जी काही प्लॅन, जी काही डील होती ती मात्र आता पुरती फसली आहे मित्रांनो. आत्तापर्यंत आपण बघितलंच आहे की राणीने विक्रांतच्या तिकडे जाऊन काहीतरी आयडिया करून त्याच्या हातावर कॉफी वगैरे सांडून सगळे महत्त्वाचे डॉक्युमेंट मात्र तिने चेक केलेले असतात. आता मात्र बघतोय आपण राणीच्या चेहऱ्यावर भीती तर असते, पण तिला आता तिच्या डोळ्यात एक वेगळाच कॉन्फिडन्ससुद्धा असतो की काही करून ही कंपनी आपल्याला वाचवायची. ती फटाफट आता इंदिरा आबांना सगळं जे काही झालं आहे ते सगळं सांगते. डॉक्युमेंट तर आता प्रेक्षकांनो तिने डॉक्युमेंटचे सगळे फोटोसुद्धा काढलेले असतात आणि ते तिने सेफली ठेवलेले असतात. इतक्यातच आता विक्रांत मात्र तिला रागवतच येतो. राणी तेव्हा थोडीशी घाबरते, परंतु आता स्वतःला सावरून त्यांची माफी मागून फटाफट तिकडून सटकते. इकडे मात्र विक्रांत भयंकर चिडलाय. तो तिला असा काही रागाने इकडून हाकलून देतो, परत मला तोंड दाखवायचं नाही असं म्हणून राणी मात्र तिकडून निघून जाते. पण राणी मात्र आता खुश असते, कारण तिचं काम मात्र आता पूर्ण झालेलं असतं. राणीला आता काय करायचे ते म्हणजे सगळी माहिती इंदिरा आणि आबासाहेबांपर्यंत पोहोचवायची. इंदिराचा शोध घ्यायला राणी जेव्हा तिकडे फॅक्टरीत जाते, इंदिरा तिला कुठे दिसतच नाही. तर दुसऱ्या बाजूला रामनवमीची तयारी दणक्यात सुरू असते आणि सगळं काही तयारी चालू असताना, इतकं छान आनंदाचं वातावरण असताना तिकडे मात्र इंदिरा सजावटीची पूजेची तयारी करते. राणी त्याच्या जवळ जाते. राणीच्या गळ्यातच आता तो इंदिरा तयारी करताना जो हार असतो तोच तिच्या गळ्यात पडतो. मित्रांनो, सगळ्यांनाच आता नवल वाटतं, सगळ्यांना आश्चर्य वाटतं. इंदिरा मात्र हसतच राणीकडे बघत असतो. तू काय सुंदर दिसतेस राणी. आता मात्र राणी खूप लाजते आणि विषय बदलते. इकडे मात्र मित्रांनो राणी चालू करते की मला तुम्हाला महत्त्वाचं सांगायचं आहे, काहीतरी बोलायचं आहे. सगळा घडलेला प्रकार सांगते. विक्रांत कशी कंपनी विकायला काढायला निघाले, त्याने सगळे पेपर्स वगैरे रेडी केलेत. ते ऐकून इंदिराला धक्का बसतो. त्याचा अजिबात विश्वास बसत नाही. पण राणीने जे काही फोटो क्लिक केलेले आहेत डॉक्युमेंटचे, ती सगळे आता ती दाखवत असते. कोणचं तरी मोठं संकट येणार आहे. फॅक्टरीमध्ये आता एक कोणत्या तरी इन्व्हेस्टरची कार आलेली असते. आबासाहेब सांगतात की हा खूप मोठा इन्व्हेस्टर आहे, तो आता कंपनीला बहुतेक विकतच घेणार की काय. राणी इंदिरा एकमेकाकडे बघतात. आता मात्र त्यांना कळून चुकतं की हाच माणूस तो आहे ज्याला विक्रांत आपली कंपनी विकण्याचा प्रयत्न करतोय. इकडे हे सगळं चालू असताना अजित मात्र आता सगळ्यांसमोर त्यांचा अपमान करतो, त्यांना नौकर असल्याची जाणीव करून देतो आणि अक्षरशः इंदिरा राणी चिडीचूप बसतात, काहीच बोलत नाहीत. आता मात्र त्यांना माहिती आहे आत्ता बोलून काही फायदा नाही, यावेळेस शांत राहणं गरजेचं आहे. इकडे मात्र राणी मालतीने जो काही कचरा गोळा केलेला असतो त्याला चक्क पेटवूनच देते आणि असा काही धुवा होतो की जेणेकरून त्या धुव्यामुळे, त्या धुरामुळे, त्याच्या त्रासामुळे याची डीलच कॅन्सल होईल. त्याची डील तिथे थांबेल. ॲटलिस्ट त्या दोघांना त्रास होईल धुराचा आणि ते कचरा जे काही आहे ते जमा झालं आहे तिकडे जाऊन असा भयंकर धूर करते. थोड्या वेळात सगळीकडे असा काही धूर जमतो की विक्रांत मात्र तिकडे आता गोंधळून जातो, चिडचिड करत असतो. राणीला माहीत असतं की विक्रांतला धुराची ॲलर्जी आहे आणि त्या ॲलर्जीमुळे आता मात्र विक्रांतचा संतापच अनावर होतो. तो सगळं थांबवायला सांगतो. इकडे मात्र तो जो इन्व्हेस्टर असतो त्यालाही त्या धुराचा त्रास होऊ लागतो आणि त्या मीटिंगमध्ये लिटरली त्यांना आता काहीच बोलता येत नाही, सगळेच बाहेर येतात. इकडे मात्र रामनवमीची आरती कामगार आता सगळ्यांसमोर चालू करतात आणि आबासाहेबांना जबरदस्त पद्धतीने खरे मालक म्हणून त्यांनाच आता मान देतात. इकडे इन्व्हेस्टर मात्र पुरता कन्फ्यूज होतो. अरेच्छा, नेमकं काय चाललंय. इकडे विक्रांत दादासाहेब ओनर आहेत की हे आबासाहेब ओनर आहेत, असं काहीतरी आता तिकडे कन्फ्युजनचं वातावरण असते. राणी मात्र दादासाहेबांना स्पष्ट सांगते की या कंपनीचे मालक आम्हीच आहोत, आमच्याच नावावर कंपनी आहे. आम्ही जर कोर्टात गेलो तर केस केली तर आम्ही जिंकून जाऊ. इकडे मात्र इन्व्हेस्टर असा काही घाबरतो. शेवटी आपण पाहतोय ती डीलच कॅन्सल होऊन जाते. मित्रांनो, जबरदस्त पद्धतीने राणीने तिकडम लावली आणि मोठ्या हुशारीने कंपनी विकायची डील आता फिसकटूनच टाकली. खरं तर आता इकडे सुरू होणारे नवीनच राडा, कारण विक्रांत इतकं सगळं झाल्यावर आता भयंकर चिडलेला आपण पाहतोय. तो आता नक्कीच मोठा काहीतरी डाव आखणारे, राणीला आता गोत्यात आणण्याचा तो प्रयत्न करणारे. मित्रांनो, इकडे आपण पाहतोय उद्याच्या भागात रामनवमीच्या निमित्ताने सगळे कामगार मात्र दादासाहेबांना खांद्यावर उचलून रामाची आरती करण्यासाठी तिकडे नेत असतात. आता मात्र दादासाहेब कोणाच्या बाजूने उभे राहणार, खूप मोठा प्रश्न आहे प्रेक्षकांनो. मालिकेत पुढे खूप रंजकदार असे ट्विस्ट आपल्याला आता पाहायला मिळणार आहेत. म्हणूनच हुकुमाची राणी या मालिकेचे एपिसोड रिव्ह्यू, प्रोमो अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनल
चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमची प्रतिक्रिया आम्हाला नक्की कमेंट करून कळवा.